आयला सगळे लोक नशा पाणी करून झोपले की काय? ओवेन मोहन ताबडतोब लॅबवर जा आणि बघा काय चाललंय ते. येस बॉस. माझं काही होऊ दे, मरणाची भीती नाहीये मला, पण तू लक्षात ठेव ह्या सगळ्यातून तू वाचणार नाहीस. तुम्ही कुणीही वाचणार नाही, कारण तुझा काळ तुझा शोध घेतो. क्या बात है पायल, तुला असा गायब करीन ना की माणसंच काय देव सुद्धा तुला शोधू शकणार नाही. शेवटी दिलीच ना परवानगी तुझ्या आईबाबांनी अस्मिता आणि अभिमानच्या लग्नाला. तू मला काय इथे बोलवलंस मला खरंच कळत नाहीये. तुझा दादा ना एकदम मला एंटरटेन सुद्धा करत नाही. झालं का बोलून? चिल. चिडचिड करून काहीही सोल्युशन निघणार नाहीये. आणि एनिवे त्यांचं फक्त लग्न ठरलंय, झालं नाहीये. मला काही करून तू दादाची बायको म्हणून आमच्या घरात हवीस. कसं पॉसिबल आहे वैदू? मी प्रयत्न सोडणार नाहीये. वैदुताई, तुम्हाला पाहिजे ते मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केलेत तुम्ही, पण मला सांगा ते कार्ड, अस्मितानी पाठवलेला बुके आठवलं? अस्मिता? ते कार्ड जर अभिदादाच्या हाती लागलं असतं तर? तुम्ही कुणाला काही सांगितलं नाहीये ना? कसं सांगणार हो? आमच्यासारख्या इमानी सेवकांनी तुम्हा लोकांना सांभाळून घ्यायला पाहिजे ना. काय दादांचं हे घर मला आपलं घर वाटतं. आता तुमची ही जीवाभावाची मैत्रीण खरं तर या घराची सून व्हायला लायक आहेत, पण अस्मिताच्या कुंडलीत जर ते भाग्य असेल त्याला तुम्ही तरी काय करणार हो? अस्मिताची कुंडली? आई, आई ग. वैदू काय करतेस तू? तू एक काम कर, आतमध्ये जाऊन लप आणि गुपचूप ऐक. हा, आई ग लवकर बाहेर ये. काय ग वैदू? काय ग वैदू, कशाला बोलवतेस? सगळी कामं टाकून बाहेर आले, तुला आतमध्ये येता नाही आलं? मला खूप महत्वाचं बोलायचंय. वैदू आता अजिबात वेळ नाही, नंतर बोल. आई आत्ताच बोलायचंय. बोला. हे तुम्ही दोन्ही मुलांनी ठरवलंच आहे, मनाला येईल तसं वागायचं. तो तसं वागतोय.